आज आम्ही घरीच वडापाव बनवतोय. पाव आणले. म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरात खाऊन चांगलं लागेल. ते मम्मी काय करते तू? वडापाव बनवू. तुला आज खायचं होतं अचानक ना? कशा बोलवायला? तू बोलत होता ना? हा हे तर बरं पण आज मग काय मुहूर्त काढायचा त्याला? खाण्यासाठी मुहूर्त नाही काढायचा. मग तू खाणार नाही का? खाणार मग मला वाटलं तर दुसरं काय देऊ? दुसरं काय बनवू? वडापाव बनवलाय. बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरात मस्तपैकी बनवून छान खायचं. आता हे काय करते? हे पाव काय घेतलं त्याने? त्याच्यामध्ये हे भरलं. काय? बटाट्याची भाजी भरली आहे. आणि मग ते बेसनामध्ये घोळून पूर्ण घेतलेलं आहे. खाऊन बघ कसं झालं. डांबरा नाही का? आज आम्ही घरीच वडापाव बनवतोय. पाव आणले. म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरात खाऊन चांगलं लागेल. माझा मुलगा बोलला मला वडापाव बनवायचा आहे. म्हणून आता मी बनवते. बाहेर काय चांगलं नाही लागत. आजारी पडतात माणसं. घरात कसं मस्तपैकी खातीन पितीन. पोरगा माझा आजारी नाही पडणार खाऊन. त्याला पाहिजे नव्हते वडापाव. म्हणून मी बनवते. बघा आमच्या घरी आज वडापाव बनवतात. म्हणजे आता हे वडे तळतात आणि हे हो, पाव आणलेले आहेत आम्ही बाहेरून. आणि हे ते काय बनवले? हे काय? ते कटलेस आहे. कटलेस पण बनवले. पोरगा बायकोला बोलवते की आई मला वडापाव खायचा आहे. पण बाहेरचं आम्ही जास्त कधी काय खात नाही. ते बरोबर तेल वगैरे नसतं. म्हणून आज आम्ही घरच्या घरीच सगळं साहित्य आणलं आणि घरीच बनवतोय. कारण आपलं घरचं तेल चांगलं असतं. पीठ सगळं काही व्यवस्थित असतं. त्यांनी काय कसला त्रास नाही होत. खोकला वगैरे काही त्यांनी सगळं व्यवस्थित म्हणजे आपल्या तब्येतीसाठी तरी चांगलं असतं घरातच. हे बटाटे उकडून त्याची भाजी वगैरे हे केलेली आहे. असं कर. बेसन पीठ, बोल. हे पाव, थोडंसं कटलेस पण बनवलेले आहेत. हा आमचा मुलगा, यालाच खायचं चाकू होतं. कशाला आहे? त्याने आता सांगितलं त्याच्या आईने बनवलं. दे इथे. त्या तेलापाशी नको येऊ बाबा. मला भाशी.